ही कुल्फी तयार केली कच्च्या कैरीपासून. होय, कच्च्या कैरीपासून सुद्धा आपण कुल्फी तयार करू शकतो आणि त्यामध्ये आपल्याला नैसर्गिक स्वाद मिळतो. त्याचबरोबर आपण घरामध्ये पटकन बनवू शकतो. यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? तर त्यासाठी 2 कच्च्या कैऱ्या घ्यायच्या. ह्या 2 ज्या कैऱ्या घेतल्या त्याच्यामध्ये एक जी कैरी होती ती थोडीशी पिकलेली होती. तर मला पण खूप बरं वाटलं, की थोडं नॅचरल गोडवा त्यामध्ये मिळेल. आणि दुसरी कैरी होती ती कच्ची होती. तर त्याच्यामधलं फक्त मी अर्धा भागच घेतला आणि दोन्ही कैरीच्या ह्या फोडी करून घेतल्या. ह्या कैरीच्या ज्या फोडी आहेत त्या थोड्या शिजवून घेतल्या आणि थोडंसं स्मॅश करून घेतले. त्यानंतर पुदिन्याची पानं घातली थोडीशी आणि आवडीनुसार आपण साखर घालायची. साखरेचं काही प्रमाण नाही. आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं साखरेचं प्रमाण कमी जास्त घालायचं. काळं मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं. त्यानंतर जो आपण बारीक करून घेतला आहे मिक्सरमधून तो थोडा चाळणीमधून गाळून घ्यायचा आणि त्यानंतर जे आईस्क्रीमचं भांडं असतं त्यामध्ये सेट करण्यासाठी हा गर ठेवून द्यायचा. आईस्क्रीम स्टिक घालायचे. मला वाटलं ते जाणार नाही, ते मिश्रण पातळ असं वाटलं, पण राहिलं ते. नाहीतर मग मी थोडा वेळ सेट झाल्यानंतर त्यामध्ये मी ठेवणार होती, पण ते राहिलं त्यामुळे ठेवलं आणि ही तयार होते मस्त अशी घरगुती नैसर्गिक स्वाद देणारी, जिभेवर रेंगाळणारी कच्च्या कैरीची कुल्फी. ट्राय करा, सगळ्यांनाच आवडते घरातल्यांना.